जनता दरबारावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत बऱ्याच वेळा धुसफूस पाहायला मिळाली। ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्यावरून भाजपचे नेते आणि मंत्री गणेश नाईक हे ठामेत आणि त्याला ठाण्यातून शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोध करण्यात आला। अशातच आजपासून गणेश नाईक यांनी नवी मुंबईतून जनता दरबाराला सुरुवात केली। दरम्यान शिवसेना नेते रामदास कदम यांनी गणेश नाईक यांना टोला लगावला। नाईकांनी ठाण्यातच नाही तर नागपुरातही जनता दरबार घ्यावा असा टोला रामदास कदम यांनी लगावला। नाईक साहेब माझे मित्र आहेत जवळचे आणि आता मधल्या काळामध्ये ते बिचारे घरी बसले होते, त्यांना कुठलं विशेष काम कुठलं नव्हतं। आता ते मंत्री झालेत, त्यांना असं वाटतं की महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी जाऊन काम आपण पाहावं, चांगलं आहे, उलट वाईट काय, गेलं पाहिजे, दुसरं ठाणं नको। त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघात गेलं पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे किती काम चांगलं करतात त्याचा एक आदर्श सगळ्या मंत्र्यांचा होईल, नाही का? फक्त एकनाथ शिंदेच्या मतदारसंघात न घेता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघात देखील जाऊन त्यांनी घेतलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। का ते डॅशिंग आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।